आई जी अशी व्यक्ती की आपला चेहरा बघायच्या आधीपासूनच आपल्यावर प्रेम करते, जीव लावते, काळजी घेते. आणि वडील असे एकमेव व्यक्ती जे स्वतःपेक्षाही आपल्यावर जास्त प्रेम करतात, काळजी घेतात. भविष्यात आपल्याला त्रास होऊ नये अशा प्रत्येक गोष्टीसाठी झटत असतात. आई म्हणजे दिव्यातली ज्योत असते, तर वडील त्या दिव्यातलं तेल. आई ही दिव्यातल्या ज्योतीप्रमाणे दिवस रात्र काम करत असते, तर वडील दिव्याच्या तेलाप्रमाणे दिवसभर काम करत असतात. आई वडील हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात झाडाच्या सावलीप्रमाणे विश्रांती देतात. आयुष्यातली स्वप्ने पाहताना वास्तवाला कधी विसरायचं नसतं. गुलाबाला स्पर्श करताना काट्याचं भान मात्र ठेवायचं असतं. जीवन शून्यातून उभं करायचं असतं. आईवडिलांची ऋण फेडल्याशिवाय मरणाचं नावसुद्धा घ्यायचं नसतं. आईने केलेल्या जेवणाला कधीच नाव ठेवू नका, कारण काही लोकांजवळ आई नाही तर काही लोकांजवळ जेवण नाही. आयुष्यात दोन व्यक्तींची काळजी घ्या. पहिली म्हणजे तुम्ही जिंकण्यासाठी स्वतः हारत आलेले तुमचे वडील, आणि दुसरी व्यक्ती म्हणजे तुम्ही हारलात तर तुमच्या हरण्याला जिंकणं म्हणणारी तुमची आई. आई बाबा सोडले तर आपल्या रुसव्याने कोणाला काहीच फरक पडत नाही. खिशातल्या हजारो रुपयांपेक्षा लहानपणी आईने चॉकलेटला दिलेल्या 1 रुपयाची किंमत कोणीच करू शकत नाही. आयुष्यातील खरं यश म्हणजे आपल्या मुले आईवडिलांच्या चेहऱ्यावर असणारा आनंद आणि समाधान. बाकी सर्वांचे प्रेम वेळेनुसार, गरजेनुसार बदलत असते, पण आईवडिलांचे प्रेम मात्र आपल्या जन्मापासून मरणापर्यंत कधीच बदलत नाही, कमी होत नाही. आपलं दुःख मनात ठेवून, होणारा त्रास लपवून ठेवून पोरांना सुखी ठेवणारा देवमाणूस म्हणजे वडील. जे आधी रडवतात पण नंतर तेवढ्याच प्रेमाने समजावून सांगतात, ते म्हणजे वडील. आणि रडवून स्वतःसुद्धा रडते, ती म्हणजे आई. आईसाठी जगातली कोणतीही गोष्ट सोडा, पण कोणत्याही गोष्टीसाठी आईला सोडू नका. ना कुणासाठी झुरायचं, ना कुणासाठी मरायचं. ज्यांनी जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, मग त्यांच्यासाठी सगळं काही करायचं. स्वतःच्या गरिबीची लाज कधीच वाटून देऊ नका, कारण पैसा कमी असला तरी आपल्या आईवडिलांची मेहनत ही कधीच कमी नव्हती. आईवडिलांची जेवढी गरज आपल्याला लहानपणी असते ना, तेवढीच गरज त्यांना पण त्यांच्या म्हातारपणी असते. त्यांना तुमचा पैसा पाणी नको हो, पण 2 वेळचं जेवण आणि प्रेमाचे बोल पाहिजे असतात. म्हणून त्यांची काळजी घ्या. आई शिक्षित असू किंवा अशिक्षित, जेव्हा तुम्ही जीवनात अपयशी होता तेव्हा तिच्यासारखा मार्गदर्शक या पृथ्वीतलावर शोधून सापडणार नाही. या जगात आईबाप सोडले तर आपली कदर कोणालाच नसते, हे मरेपर्यंत विसरू नका. आई भलेही शिकलेली नसेल, पण बोलायचं कसं, वागायचं कसं, जगायचं कसं हे आई शिकवते. वडील भलेही शिकलेले नसतील, पण या मतलबी जगात यशस्वी होण्यासाठी लढायचं कसं हे बाप शिकवतो. पैसा, इज्जत, ऐश्वर्य सर्व काही मिळेल, फक्त आईवडिलांची सेवा करा. तुमच्या यशाची, पदाची आखड, रुबाब तुमच्या आईवडिलांसमोर दाखवू नका, कारण त्यांनी त्यांचे जीवन हरवून तुम्हाला जिंकवले आहे. त्यांनी जे कष्ट सहन केले आहेत ना, ते कष्ट, तो त्रास तुम्हाला होऊ नये म्हणून त्यांनी तुम्हाला जिंकवलं आहे. आई बाबा हीच खरी संपत्ती आहे.
एकदा फुललेलं फूल परत मिळत नाही. एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळत नाही. उभ्या आयुष्यात हजारो माणसं मिळतील, पण आपल्या हजारो चुकांना माफ करणारे आई वडील मात्र पुन्हा कधीच मिळणार नाहीत. आई विना घर रिकामं दिसतं आणि वडिलांविना आयुष्य. जेव्हा घरात भाकरीचे 4 तुकडे असतात आणि खाणारे 5 जण असतात, तेव्हा एक जण म्हणतो की मला भूक नाही. ती म्हणजे आई. जगातली सर्वात महाग गोष्ट जी आपल्याला फुकट मिळते ती म्हणजे आईबाबांचे प्रेम. स्वतःचा तुटका फुटका मोबाईल वापरून तुम्हाला चांगला स्मार्टफोन घेऊन देतो. तुमच्या प्रीपेडचे पैसे स्वतःच भरतो. तुमचा आवाज ऐकण्यासाठी तरसतो, तो म्हणजे बाप. स्वतः फाटकी कपडे घालणारा, सणासुदीला तुम्हाला मात्र नवनवीन कपडे घेतो, तो म्हणजे बाप असतो. जगातली सर्वात कठीण गोष्ट म्हणजे आईच्या आणि वडिलांच्या क्षमतेचा अंदाज लावणे. जगात असं एकच न्यायालय आहे जिथे सर्व गुन्हे माफ होतात, ती म्हणजे आई. आईसाठीच एक छोटीशी कविता नक्की ऐका. ती आई असते. बाजारातून भरलेल्या सामानाची पिशवी आणायला आपल्या प्रत्येकाचीच नाही असते, पण 9 महिने तिच्या बालाला पोटात घेऊन जपणारी ती आई असते. ऑफिसचं काम करताना किंवा शाळेचा अभ्यास करताना घरच्यांनी सांगितलेल्या दुसऱ्या कामाला आपल्या प्रत्येकाचीच नाही असते, पण मुलं आणि घर सांभाळताना 9 ते 5चा जॉब करणारी ती आई असते. आठवडाभर काम करून रविवारी उशिरापर्यंत झोपण्याची प्रत्येकाचीच घाई असते, पण सुट्टी दिवशीही नियमित वेळेत उठून मुलं उठण्याआधी जेवण बनवून ठेवणारी ती आई असते. रोज रोज जेवणात काहीतरी नवीन खायला मागण्याची प्रत्येकाचीच घाई असते, पण सगळ्यांच्या जेवणानंतर रात्रीच्या शिल्या भाकरी तोडणारी ती आई असते. दसरा आणि दिवाळीला नवीन कपडे घेण्याची आपल्या प्रत्येकाचीच घाई असते, पण फाटक्या साडीला रफू करत या सणाच्या त्या सणाला घालणारी ती आई असते. बदलत्या वातावरणात साधा सर्दी खोकला झाला तर दवाखान्यात जाण्याची प्रत्येकाचीच घाई असते, पण तापानं अंग लाहीलाही होताना मेडिकलमधून 5 रुपयांची गोळी आणून खाणारी ती आई असते. एक चप्पल तुटण्याआधी दुसरी चप्पल विकत घेण्यासाठी आपल्या प्रत्येकाचीच घाई असते, पण तुटलेल्या चप्पलला चिंदी जोडून बांधून शेतात ओढत फिरणारी ती आई असते. उन्हाळ्याच्या सुट्टीत नातेवाईकांकडे जाण्याची प्रत्येक लहान मुलांची घाई असते, पण मुलांच्या विरहात कोपऱ्यात बसून आतच आत रडणारी ती आई असते. वयाने मोठ्या पण डोक्याने मूर्ख असणाऱ्या लोकांना आईबापाला घराबाहेर काढण्याची घाई असते, पण वृद्धाश्रमात बसून त्याच मुलांना सुखी ठेवण्याची देवाकडे प्रार्थना करणारी ती आई असते. ती आई असते. तर रसिकांनो, श्रोत्यांनो, मी आपल्यासाठी प्रेरणादायी गोष्टी, असेच प्रेरणादायी सुविचार घेऊन येतोय, जे तुम्हाला तुमच्या भावी जीवनात प्रेरणा देतील अशी आशा करतो. तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती करतो. जर आपला मराठी मोला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. तुमच्या काही कमेंट्स असतील तर नक्की कमेंट्स करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय हिंद, धन्यवाद.